श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। स्टेशन रोड परिसरातील अनुसूचित जातीच्या झोपडपट्टीधारक कुटुंबांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा। अतिक्रमण निर्मूलन मोहिमेस आयुक्तांनी दिली स्थगिती। नकाने रोड परिसरात असलेले विनोद वाईन शॉपचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने केली चोरी। शिंदखेडा शहरातील राज्य मार्ग क्रमांक 12 या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास त्वरित स्थगिती देण्याची मागणी। न्याळोद येथे पांझरा नदी पात्रात देण्यात आलेला रेतीचा लिलाव रद्द करण्याची बिलाडी ग्रामस्थांची मागणी। चितोड परिसरातील गवळी समाजाच्या स्मशानभूमीत कुठलेही बांधकाम करू नये तसेच अतिक्रमणधारकांना जागा न देण्याची मागणी। आणि विश्वनाथ सुकवड ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच मायाबाई पाटील यांनी स्वीकारला पदभार। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरातील अनुसूचित जातीच्या 220 झोपडपट्टीधारक कुटुंबांचे पुनर्वसन करावे, त्यानंतरच बुलडोझर कारवाई करावी या मागणीसाठी स्टेशन रोडवरील रहिवाशांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। धुळे शहरातील रेल्वे स्टेशन रोड परिसरातील अनुसूचित जातीच्या 220 झोपडपट्टीधारक कुटुंबाच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी स्टेशन रोडवरील झोपडपट्टीधारक रहिवाशांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी धुळे महानगरपालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देत 50 ते 60 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबाचे त्याच ठिकाणी किंवा कायदेशीररित्या सामूहिक पुनर्वसन करावे अशी मागणी केली। मनपाकडून करण्यात येणाऱ्या बुलडोझर कारवाईला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली। निवेदनात 2017 मध्ये मनपा प्रशासनाने पुनर्वसनाचे लेखी आश्वासन दिल्याचा उल्लेख करण्यात आला असून उर्वरित कुटुंबांना अद्याप कायमस्वरूपी घरकुल मिळाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित जागेवर कोणताही विकास आराखडा नसताना रहिवाशांना हटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच रहिवाशांकडे घरपट्टी पावत्या, मतदार याद्या, जन्म मृत्यू दाखले, शाळा दाखले आदी पुरावे असल्याने त्यांना अतिक्रमणधारक नव्हे तर झोपडपट्टीधारक घोषित करावे अशी मागणी करण्यात आली। पुनर्वसनासाठी माढा, रमाई घरकुल किंवा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बहुमजली इमारती उभारण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। मोर्चात वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्ता शमीबा पाटील, महामंडलेश्वर पार्वती जोगी, रिपब्लिकन पार्टी पक्षाचे नेते शशिकांत वाघ, शिवसेनेचे आनंद लोंढे, शंकर खरात, वंदना बागुल, गौतम पगारे, ॲडव्होकेट संतोष जाधव, सिद्धार्थ जगदेव, राज चव्हाण, सागर दिवरे, ॲडव्होकेट विशाल साळवे, विनोद केदार, आकाश बागुल, सागर बागुल, अंकुश सोनवणे, गंगूबाई राजमल मोरे, छाया मोरे, चंद्रभागा मोरे, सुनीता मोरे, नामदेव मोरे, भीमराव निकम, वाल्मिक निकम, पूनम निकम, सिद्धार्थ साळवे, अनिता साळवे, इंदुबाई जालटे, यशवंत जिरे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान स्टेशन रोडवरील अतिक्रमण निष्कासन मोहीम स्थगित करण्याबाबत महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आदेश काढले आहे। आदेशात म्हटले आहे की धुळे महानगरपालिकेने स्टेशन रोडवरील अतिक्रमण निष्कासनाची मोहीम दिनांक 19/5/2026 रोजी आयोजित केलेली होती। मात्र दिनांक 18/5/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे संबंधित अतिक्रमणधारकांचे प्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा पार पडली असता या चर्चेनुसार प्रथमतः या रस्त्याचे सीमांकन करणे निश्चित झाले आहे। यानुसार स्टेशन रोडचे सीमांकन होऊन पुढील निर्णय होईपर्यंत स्टेशन रोडवरील अतिक्रमणे निष्कासन करण्याची मोहीम स्थगित करण्यात येत आहे। या आदेशामुळे स्टेशन रोडवरील अतिक्रमणधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे। स्टेशनला लागून असलेली साधारणतः 1952 पासून असलेली तिथल्या अनुसूचित जाती जमातीच्या आणि मागासवर्गीयांच्या वस्तीच्या अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये धुळे महापालिकेच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून जी अन्यायकारक कारवाई चाललेली आहे त्या कारवाईच्या भीतीपोटी रणरणत्या उन्हात तिथे असलेल्या सगळ्या रहिवासी व धुळे शहरातील वंचित बहुजन आघाडीचे रवी अण्णा खरात असतील, त्यासोबत शंकर अण्णा खरात असतील, त्यासोबतच सर्व वेगवेगळ्या पक्षाच्या आणि जे फुले शाहू आंबेडकरी विचारांचे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून एक मोर्चा आयोजित करण्यात आला होता। प्रामुख्याने मागण्या याच होत्या की साधारणतः 75 वर्षापासून असलेली वस्ती आणि या वस्तीवर असलेला रहिवासी याचे सगळे कागदपत्रे पुरावे आहेत आणि त्यांना 2017 साली अशाच पद्धतीने मनमानी कारभार करत महापालिकेने निष्कासित केलं होतं आणि पुन्हा एकदा त्यांच्यावर जर निष्कासनाची कारवाई केली जात असेल तर हे अन्यायकारक आहे। म्हणून माननीय जिल्हाधिकारी अग्रवाल मॅम यांच्यासोबत आज योग्य पद्धतीसोबत आज जी चर्चा झाली त्या चर्चेतून एक सकारात्मक चर्चा झालेली आहे। तर विस्फुते मॅम यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत
योग्य पद्धतीने चर्चा करून कारवाई थांबवण्याच्या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या रहिवाशांना आमच्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने आम्ही म्हटलेलं आहे की जैसे ते जिथे आहोत तिथेच आम्हाला कायम करण्यात यावं, घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावं. कारण ही कुटुंब जर शहराबाहेर काढली गेली किंवा त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं तर त्यांच्यासमोर रोजगाराचे प्रश्न उभे राहतील, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न उभे राहतील. तर या सगळ्या गोष्टींना घेऊन चर्चा झालेली आहे. मुळातच या सगळ्या मागे असलेलं जे राजकारण आहे या राजकारणामध्ये एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की धुळे शहराचे भारतीय जनता पार्टीचे असलेले आमदार अग्रवाल या अग्रवालांची त्याच वस्तीच्या रोड ओलांडून समोर असलेल्या प्लॉटचे ॲसेट्स आहेत आणि त्यांना त्यांचं ड्रीम पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या ड्रीमला योग्य तो भाव मिळणार नाही कारण समोर बौद्ध वस्ती आहे आणि म्हणून ही वस्ती हलवण्यात येत आहे. अशा पद्धतीचा मनसुबा हा आयुक्तांना समोर घेऊन जर इथे आमदार महोदय करत असतील तर वंचित बहुजन आघाडी आणि इथला आंबेडकरी समुदाय हे कदापि खपवून घेणार नाही. याच्या संदर्भामध्ये आम्ही आक्रमक भूमिकेमध्ये आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही प्रसंगी जर गरज पडली आम्हाला वाटतंय तर पालकमंत्र्यांच्या घरापर्यंत पायी कूच करण्याच्या तयारीत देखील उभ्या. धुळे शहरातील नकाने रोड परिसरात असलेल्या विनोद वाईन शॉपचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने 50,000 रुपयांची रोकड व दारूच्या बाटल्या चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. धुळे शहरातील नकाने रोड परिसरात असलेल्या विनोद वाईन शॉपचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी वाईन शॉप मधील 50,000ची रोकड तसेच दारूच्या बाटल्या चोरून नेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील तोडफोड केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की देवपूर नकाने रोड परिसरातील पांजरा नदीवरील पुलाला लागून नरेश गलानी यांच्या मालकीचे विनोद वाईन शॉप नावाने दारू दुकान आहे. चोरट्यांनी मध्यरात्री या वाईन शॉपला टार्गेट केले. सकाळी दुकानात चोरी झाल्याची माहिती पश्चिम देवपूर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता अज्ञात चोराने दुकानाचे शटर तोडून चोरी केल्याचे दिसून आले. चोराने दुकानाच्या आतील सीसीटीव्ही कॅमेरा तोडण्याचा प्रयत्न केल्याचेही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान चोरट्याने दुकानातील गल्ल्यातील सुमारे 50,000 रुपयांची रोकड चोरून नेत दारूच्या महागड्या बाटल्या देखील एका गोणीत भरून पळ काढल्याचे दिसून आले. या चोरी प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. ईमानदार मेघानी विनोद भाई मैनेजर मेरे को जब फोन आया तो दुकान पे आके देखा तो शटर फूटा हुआ था. तो आके देखा तो जितना चिल्लर नोटा सब कुछ भी उधर पूरा खाली करके गए ले. कम से कम 55,000 के लगभग सब नोटा और चिल्लर सब लेके गए ले और कुछ दारू भी लेके गए ले. शटर चाबी से तोड़ के और सीसीटीवी कैमरा सब तोड़ के गए ले और वो जो कनेक्शन है वो भी तोड़ के गए ले सब. और पीछे नदी तक ब्लॉक गएला है. अभी उसके बाद में पुलिस लोग तपास लगा रहे हैं. शिंदखेडा शहरातील राज्यमार्ग क्रमांक 12 या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास त्वरित स्थगिती द्यावी तसेच दुतर्फा 15 मीटर ऐवजी 10 मीटर एवढेच अतिक्रमण काढावे अशी मागणी शहरातील व्यापारी असोसिएशन तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तहसीलदार तसेच नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. शिंदखेडा शहरातील राज्यमार्ग क्रमांक 12 या वरपाडे रोड, शिवाजी चौफुली ते वरुड रोड, भगवा चौक, न्यायालयीन परिसरातील अतिक्रमण काढण्यास त्वरित स्थगिती द्यावी तसेच दुतर्फा 15 मीटर ऐवजी 10 मीटर एवढेच अतिक्रमण काढावे अशी मागणी शहरातील व्यापारी असोसिएशन तर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तहसीलदार तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की दिनांक 13/5/2026 रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिंदखेडा चुकवत शिंदखेडा, चिमठाणे, दुसाने या राज्यमार्ग क्रमांक 12 या रस्त्यावरील शिंदखेडा शहरातील अतिक्रमण काढण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत. सदरच्या नोटिसीत 7 दिवसाच्या आत अतिक्रमण रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूस 15 मीटर पावते काढून घ्यावे असे नोटिसीत म्हटले आहे. सदरच्या नोटीस मिळताच आम्ही सर्व व्यापारी शिंदखेडा शहरातील रहिवाशांची झोप उडाली आहे. वास्तविक पुढील महिन्यांपासून मान्सूनचे पावसाचे आगमन होणार आहे व 21/5/2026 रोजी व 21 मे 2026 रोजी अतिक्रमण काढण्याचे म्हटले आहे. या तारखेला स्थगिती देण्यात यावी व 15 मीटरचे अंतर कमी करून जास्तीत जास्त 10 मीटर एवढेच करावे. यावर शिवपथ राजपथ करावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे. 15 मीटर अतिक्रमण काढण्यात आल्यास शिंदखेडा शहर भकास होईल. व्यापारी बांधवांचे व्यावसायिक
फार मोठे नुकसान होईल। त्यामुळे शिंदखेडा शहरातील व्यापारी सांस्कृतिक मंडळातर्फे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत की दिनांक 21/5/2026 या दिवशी अतिक्रमण काढण्याच्या कामास त्वरित स्थगिती मिळावी। राज्यमार्ग क्रमांक 12 या शिंदखेडा शहरातील रस्त्यावर 15 मीटर ऐवजी 10 मीटर एवढाच ट्यूबपथ तयार करून जागा मोकळी करावी, तसेच नुकसानीची भरपाई मिळावी। 20 वर्षापासून भाजीपाला विक्रेते याच रस्त्यावर बसतात, त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी। शिंदखेडा शहराच्या आशापुरी देवी मंदिर मागील विरल रस्तापर्यंत नवीन निर्माण करण्यात यावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या। यावेळी रमेश टाटिया, बाळकृष्ण बोरसे, रवींद्र लाखोटे, डॉक्टर सुजय पवार, राजेंद्र पाटील, सुभाष तलवारे, प्रकाश गोदवानी, साहेबराव मराठे, उल्हास देशमुख, विनायक पवार, गौरव मराठे, कन्हैयालाल जैन, शुभमचंद जैन, आरिफ खान पठाण, डॉक्टर राजेश शहा, कैलास चौधरी, सुरेश जैन, चिंतामण मराठे, अरुण परदेशी, चपूर काटिक, संजय परदेशी, राजेंद्र वदाने, निखिल शाह यांच्यासह शेकडो व्यापारी व रहिवासी उपस्थित होते। ठिकाणी शिंदखेडा शहरातील सर्व लहान मोठे व्यावसायिक आणि जो स्टेशन रोड आहे त्या स्टेशन रोड वरील राहणारे सर्व अधिकृतरित्या राहणारे रहिवासी यांच्या वतीने आज माननीय नगराध्यक्ष, माननीय तहसीलदार, माननीय पोलीस निरीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिलेलं आहे। गेल्या 8 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानक तुमचं 15 मीटर पर्यंत दोघी बाजूने, एका बाजूने 15 दुसऱ्या बाजूने 15 मीटर असं अतिक्रमण आहे असं ज्ञात ठेवून त्यांनी डायरेक्ट नोटिसा देऊन आम्हाला झोप ओढून दिलेली आहे। 2012 मध्ये 33 फुटाच्या अंतर काढून त्यावेळी हा रस्ता मोकळा करण्यात आलेला होता आणि आता पुन्हा अतिक्रमण असल्याचं भासवून रस्ता तयार करण्याच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा नोटिसा दिलेल्या आहेत। आम्हाला रस्ता करा, सर्व कामे करा, आम्हाला त्याचा विरोध नाही, परंतु जे रहिवासी आहेत, जे कोणी छोटे छोटे व्यावसायिक आहेत, त्यांचे पूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त होतील असं काम करू नका। 15 मीटर ऐवजी आमची व्यापारी मंडळाची, सर्व मंडळांची, सर्व व्यावसायिक लहान मोठ्यांची मीटिंग झाली। या मीटिंगमध्ये असं सर्वानुमते ठरलंय की 10 मीटर पर्यंतच, 33-34 फुटापर्यंतच हा रस्ता दुतर्फा काढण्यात यावा अशी विनंती शासनाला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे अशी विनंती करतो। धुळे तालुक्यातील न्याहाळद येथे पांझरा नदी पात्रात देण्यात आलेला रेतीचा लिलाव रद्द करावा या मागणीसाठी बिलाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। धुळे तालुक्यातील न्याहाळद येथे पांझरा नदी पात्रात देण्यात आलेला रेतीचा लिलाव रद्द करावा या मागणीसाठी बिलाडी सरपंच व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील न्याहाळद गावातील पांझरा नदी पात्रातील रेतीचा लिलाव आपण केला असल्याने त्या नदीपात्रात जवळपास 9 गावांचा पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत। त्या गावांना स्वतःचा कुठल्याही प्रकारचा पाण्याचा स्रोत नाही, म्हणून त्यांनी न्याहाळद गावात महसूल खात्याच्या परवानगीने विहिरी खोदल्या आहेत। रेती उपसा झाल्यास पाण्याची पातळी आणखी खोल जाणार आहे, त्यामुळे भविष्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे। तरी त्या लोकांचा पाण्यामुळे जीवन मरणाचा प्रश्न लक्षात घेता आपण हा नदीपात्रातील लिलाव रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे। 7 दिवसाच्या आत लिलाव बंद न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने, बिलाडी प्रशासक सुवर्णा शिंदे, न्याहाळद सरपंच कविता वाघ, मोहाडी सरपंच विलास गुजर, धमाने सरपंच मीनाताई ठाकरे, मायाबाई पाटील, कल्याण पाटील, भरत जिरे, प्रकाश वाघ, गणेश चौधरी, पंडित भावसार, आशाबाई भिल, विकास पवार, रूपाबाई भिल, नारायण पाटील, राकेश पाटील, जितू जिरे, संजय जाधव, सुभाष पाटील आदी उपस्थित होते। सुप्रसिद्ध महादेवाचं मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेलं व प्रगतिशील गाव न्याहाळद व त्याच्या आजूबाजूला असलेले 10 ते 12 गाव, त्याच्यात नगाव आहे, विश्वनाथ आहे, धमाने आहे, बिलाडी आहे, अशा 10 ते 12 गावांचा ज्या पांझरा नदीवरील न्याहाळद गावाजवळ पाणीपुरवठा योजना आहेत आणि त्या पाणीपुरवठा योजनेच्या 12 गावांच्या विहिरी या पांझरा नदीत आहेत। या ठिकाणचा 40 वर्षामध्ये 40 ते 50 वर्षांमध्ये आजपर्यंत त्या रेतीचा कधीही लिलाव झालेला नव्हता, होत नव्हता। यापूर्वी प्रयत्न झाले, मात्र न्याहाळद, बिलाडी, धमाने, विश्वनाथ, मोहाडी या गावांनी तो लिलाव रद्द करण्यास भाग पाडले होते। मात्र यावर्षी ग्रामस्थांनी, सर्व इथे उपस्थित सर्व सरपंचांनी प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा न्याहाळद गावाचा रेती लिलावाचा टेंडर हे निघालेलं आहे आणि परवा पोकलँड घेऊन काही रेतीवाले त्या ठिकाणी रेती घेण्यासाठी काही अधिकारी पण त्यांच्याबरोबर होते। मात्र
तिथल्या ग्रामस्थांनी, विशेष करून सरपंचांनी, ग्रामस्थांनी, आदिवासी बांधवांनी विरोध करून ते पोकल्यान हाकलून लावलं. कारण आज तीव्र पाणी टंचाई आहे, एल निनोची भीती आहे, दिवसेंदिवस जमिनीतलं पाणी कमी होतंय. या न्यावळ गावाजवळ 10 ते 12 गावांच्या पिण्याचा, पाण्याचा, शेतीचा प्रश्न आहे आणि तिथला जर रेती जर काढली तर ते पांझरा नदी तिथून ओसाड होईल, तिचा तळ लागेल, पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई निर्माण होईल. वेळ प्रसंगी त्या 12 गावांना टँकर पुरवावा लागेल. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून अजूनही तिथलं एक पाटीसुद्धा रेती ग्रामस्थांनी उचलू दिलेली नाही, यापुढेही उचलू देणार नाही. जर कोणी रेती उचलायला आला तर तिथले 12 गावाचे ग्रामस्थ, विशेष करून महिला, या विरोध करतील तर तिथला न्यावळ येथील रेती लिलाव रद्द करावा. म्हणून आज या 10 ते 12 गावाचे सरपंच, ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी सो मॅडम यांना भेटून निवेदन दिलेले आणि रेती लिलाव रद्द करू असं आश्वासन आम्हाला जिल्हाधिकारी मॅडमने दिले. जर त्यांनी नाही ऐकलं तर आम्ही महसूल मंत्री बावनकुळे साहेब, पालकमंत्री नामदार जयकुमार बोरावळ आणि आमदार रामदादा बदाने यांना भेटून हा रेती लिलाव रद्द केल्याशिवाय राहणार नाही, हे यावेळी एवढे सांगतो. धुळे शहरातील चितोड परिसरातील गवळी समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेत कुठलेही बांधकाम करू नये, तसेच सदरची जागा अतिक्रमणधारकांना देऊ नये या मागणीसाठी वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे शहरातील चितोड परिसरातील गवळी समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेत कुठलेही बांधकाम करू नये, तसेच सदरची जागा अतिक्रमणधारकांना देऊ नये या मागणीसाठी वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय मंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे महानगरपालिका हद्दीतील चितोड उपनगरात गवळी समाजाची 1500 लोकसंख्या आहे. गवळी समाजाच्या अंत्यविधीसाठी ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून 1 हेक्टर 4 आर जागा ही गवळी समाजाच्या अंत्यविधीसाठी वर्ग केलेली आहे. तशी ग्रामपंचायत दप्तरी 8 ला त्याची नोंद असून तलाठी दप्तरी 7-12 उतारा गवळी समाजाच्या दफनभूमीकडे वर्ग आहे. इतके दिवस कधीही कोणी आमच्या दफनभूमीकडे अतिक्रमण केले नाही. आम्ही समाजाचे पंचमंडळी कोणालाही अतिक्रमण करू देत नाही. परंतु गेल्या 4-5 दिवसापासून धुळे महानगरपालिकेने दफनविधीच्या जागेवर कोणाशीही चर्चा न करता जेसीबी पाठवून ती जागा साफसफाई करण्यास सुरुवात केली. साफसफाई करत असताना दफनविधी केलेल्या आहे. आमच्या समाजाच्या प्रेतांची विटंबना झालेली आहे. आम्ही या संदर्भात विचारणा केली असता तुम्ही आयुक्तांना भेटा अशी उडवाउडवीची उत्तरे आम्हाला देण्यात आली. आमदार साहेबांना याबद्दल सांगण्यास गेलो असता आम्हाला त्यांनी नीट उत्तरे दिली नाही. दफनभूमीच्या जागेवर स्टेशन रोडवरील अतिक्रमण काढलेल्या नागरिकांची घरे बांधली जाणार आहेत असे आम्हाला कळले आहे. सदर दफनभूमीची जागा आमच्या पूर्वजांपासून आमच्या समाजाच्या नावे केलेली आहे. या जागेवर हे बेकायदेशीर बांधकाम समाज खपवून घेणार नाही. याबद्दल आम्ही जिल्हाधिकारी, आयुक्त यांना निवेदने दिलेले आहे. हे होणारे बांधकाम इतरत्र न हलविल्यास गवळी समाज एकजुटीने विरोध करून मोठे आंदोलन उभारेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी चिंतामण उदीकर, भीमाप्पा उदीकर, रुंडीबा उदीकर, संतोष उदीकर, महादू गवळी, सुनील दहीहंडे, अशोक दहीहंडे, प्रकाश दहीहंडे, महादू उदीकर, नंदू उदीकर, दत्तू उदीकर, पांडुरंग उदीकर, दुर्गादास उदीकर, तानाजी उदीकर, अजय औशीकर, भीमा उदीकर, सौरव उदीकर, निखिल उदीकर, विशाल उदीकर, राहुल उदीकर, राजेंद्र बाचलकर, हितेश उदीकर आदी उपस्थित होते. भूमीचा जो प्रश्न होता त्या स्मशानभूमीमध्ये का 2 दिवसापूर्वी महानगरपालिकेने बुलडोजर पाठवून ती जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. चितोड येथील सर्व वीरशैव लिंगायत गवळी समाज हे एकत्र आले आणि त्यांनी मिटिंग घेतली. हे आमच्या स्मशानभूमीवर बुलडोजर चालू देणार नाही ही तक्रार घेऊन आज जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे चितोडच्या गवळी समाज पंच आणि सर्व बांधव गेले असता त्यांनी त्यांचे ग्रहण मांडलं आणि मॅडमने स्पष्ट आश्वासन दिलं की वीरशैव लिंगायत गवळी समाज चितोड याच्या स्मशानभूमीवर यापुढे बुलडोजर चालणार नाही आणि ही स्मशानभूमी हा जो विजय हा चितोड वीरशैव लिंगायत गवळी समाज पंचमंडळी आणि युवक यांचा आहे. असंच जागृत राहून आपण आपला समाज पुढे नेला पाहिजे एवढं मी त्यांचं आवाहन मानतो आणि एकतेचा चितोड गवळी समाजांची एकता दाखवली त्यांचा देखील मी अभिनंदन करतो. चितोड येथील नागरिक समाजातील सर्व नागरिक चितोड हद्दवाढ क्षेत्र प्रवण क्षेत्रामध्ये 2017 पासून महापालिकेत हद्दवाढ क्षेत्रात चितोड गाव हे समाविष्ट झाल्यानंतर त्यापूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात होते. ग्रामपंचायत अस्तित्वात असताना या ठिकाणी 8D मध्ये आमच्या समाजाच्या दफनभूमीची नोंद असताना आणि हद्दवाढ क्षेत्रात समाविष्ट झाल्यानंतर त्या नोंदीची
फेरफार धुळे महापालिकेच्या नगर रचना विभागाने का केली नाही? कारण नुकताच 4-5 दिवसापूर्वी त्या ठिकाणी आमच्या दफनभूमीमध्ये धुळे महापालिकेने धुळ्यात कुठेतरी काहीतरी अतिक्रमण काढले, आम्हाला काही माहीत नाही. आणि त्या अतिक्रमणधारकांना त्या गवळी समाजाच्या दफनभूमीच्या जागेवर आरक्षित करण्याची त्यांनी हे घातली. त्या ठिकाणी सुचूच आणि त्या ठिकाणी आमच्या कुठल्याही गवळी समाजाशी चर्चा न करता कुठल्याही कमिटीशी संपर्क न साधता त्या ठिकाणी जेसीबी फिरवले. जेसीबी पुरवल्यानंतर त्या ठिकाणी आमचे काही प्रेत होते, ते प्रेत त्या जेसीबीच्या सहाय्याने उकरून आल्यानंतर त्या प्रेतांची विटंबना झाली. आणि मग आम्ही लक्षात आल्यानंतर न्याय मागण्यासाठी धुळे तालुक्यातील विश्वनाथ सुकळ ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच मीराबाई दुर्योधन पाटील यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. धुळे तालुक्यातील विश्वनाथ सुकवळ ग्रामपंचायतीच्या सरपंच मायाबाई दुर्योधन पाटील यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. धुळे तालुक्यातील विश्वनाथ सुकवळ ग्रुप ग्रामपंचायत येथील सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडणुकीत मायाबाई दुर्योधन पाटील या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. निवडून आल्यानंतर त्यांचा सरपंचपदी पदग्रहण सोहळा दिनांक 18 मे रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला. ग्रामविकास अधिकारी संतोष उदिकर यांच्या उपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी माजी सरपंच दुर्योधन पाटील, मायाबाई पाटील, माजी सरपंच हेमराज पाटील, दत्तू पाटील, अरुण पाटील, किशोर बोरसे, युवराज पाटील, सतीश पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. मौजे विश्वनाथ सुकवळ येथील पोटनिवडणुकीत माझी धर्मपत्नी सौ मायाबाई दुर्योधन पाटील हे 29 तारखेला लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले. तसेच त्यांना दिनांक 5/5/2026 रोजी महाशय कलेक्टर साहेब यांच्या डिजिटल सिग्नेचरने तसं पत्रही देण्यात आलं की तुम्ही निवडून आलेत. त्यानंतर आम्ही रीतसर विस्तार अधिकारी बिळो साहेब यांना विचारून माझ्या धर्मपत्नी मायाबाई दुर्योधन पाटील यांच्या स्वाक्षरीने 7 दिवसाच्या मागील अजेंडा काढून आज दिनांक 18/5/2026 रोजी प्रभारी सरपंच यांच्याकडून व्यवहाराची देवाणघेवाण करून सह्यांचे नमुने बदलवणे अशी पदभार स्वीकारणे अशी मीटिंग आज पार पडली. तरी स्थानच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही निश्चित संपून टाकू. ज्या समस्या असतील ते त्याबद्दल कुठलीही शंका नाही. तरी जे सर्व जनतेने जे आपल्याला कौल दिला तो आम्हाला मान्य आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. स्टेशन रोड परिसरातील अनुसूचित जातीच्या झोपडपट्टीधारक कुटुंबांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा. अतिक्रमण निर्मूलन मोहिमेस आयुक्तांनी दिली स्थगिती. नकाने रोड परिसरात असलेले विनोद वाईन शॉपचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने केली चोरी. शिंदखेडा शहरातील राज्य मार्ग क्रमांक 12 या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास त्वरित स्थगिती देण्याची मागणी. न्याळोद येथे पांझरा नदीपात्रात देण्यात आलेला रेतीचा लिलाव रद्द करण्याची बिलाडी ग्रामस्थांची मागणी. चिचोड परिसरातील गवळी समाजाच्या स्मशानभूमीत कुठलेही बांधकाम करू नये तसेच अतिक्रमणधारकांना जागा न देण्याची मागणी. आणि विश्वनाथ सुकवळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच मायाबाई पाटील यांनी स्वीकारला पदभार. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.